मित्रांनो, अशा अनेक कथा असतात ज्या सुरुवातीला अगदी साध्या वाटतात, पण हळूहळू त्या आपल्या कल्पनेपलीकडे जातात आणि मग कळतं की त्या फक्त कथा राहत नाहीत, त्या एक भयानक सत्य बनतात. अशीच एक कथा आहे एका साध्या दिसणाऱ्या सोसायटीची, जिथे सगळं काही नॉर्मल दिसत होतं, पण खरं काहीतरी खूपच भयानक लपलेलं होतं. तर चला कथा सुरू करूयात. स्वरा आणि राहुलला त्या सोसायटीमध्ये राहायला येऊन साधारणतः 1 वर्ष झाला होता. त्यांच्या लग्नालाही फारसा वेळ झाला नव्हता. जेमतेम 1.5 वर्ष. सोसायटी जरा जुनी असली तरी कमी किमतीतच चांगला फ्लॅट मिळाला म्हणून त्यांनी जास्त विचार केला नव्हता. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. लोक चांगले होते, वातावरणही शांत होतं. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. लोकांचं वागणं बदलायला लागलं होतं. ते दोघांशी कमी बोलू लागले आणि काही दिवसानंतर त्यांनी त्यांना पूर्णपणे अव्हॉइड करायला सुरुवात केली. आणि याच दरम्यान त्यांच्या वरच्या मजल्यावर एक नवीन जोडपं राहायला आलं, अमोल आणि पूजा. पण त्यांचं वागणं सुरुवातीपासूनच काहीसं विचित्र होतं. ते कधीच स्वरा आणि राहुलशी नीट बोलत नव्हते. नजरेला नजर देणंही टाळायचे. जणू ते मुद्दामून त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू स्वरा आणि राहुलला जाणवायला लागलं की या सोसायटीत काहीतरी बरोबर नाहीये. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या देशमुखांच्या घराबद्दल आधीपासूनच कुजबूज होती की तिथे काहीतरी विचित्र चालतं. त्या घरात तसे 4 लोक राहायचे, अमोल, पूजा आणि अमोलचे आई वडील. पण त्यांच्या वागण्यात काहीतरी अस्वाभाविक होतं. जणू ते काहीतरी लपवत होते. पण स्वराला मात्र दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची वाईट सवय होती. ती अनेकदा दुपारच्या वेळेत ती अनेकदा दुपारच्या शांत वेळेत त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर जाऊन आत काय चाललंय हे ऐकण्याचा प्रयत्न करायची. राहुलने तिला खूप वेळा समजावलं, रागवलंही, कारण असं करणं चुकीचं आहे. पण स्वराने कधीच त्याचं ऐकलं नाही आणि तिचं हे डोकावणं चालूच होतं. एक दिवस स्वरा खूपच उत्सुक होती. ती राहुलकडे आले आणि हळू आवाजात म्हणाली, "राहुल, तुला माहित आहे का, वरचे देशमुख येते शुक्रवारी काहीतरी आत्मा बोलवण्याचा विधी करणार आहेत." हे ऐकताच राहुल काही क्षण शांत झाला. मग तो थोडा चिडून म्हणाला, "तू अजूनही सगळं बंद केलं नाहीस?" पण स्वरा थांबली नाही. ती म्हणाली, "मी स्वतः ऐकलंय." राहुलने शेवटी दुर्लक्ष केलं आणि दोघंही झोपायला गेले. पण त्यांना कल्पनाही नव्हती की येणारा शुक्रवार त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलणारा होता. शुक्रवारी रात्रीचे साधारण 11 वाजले होते. त्या रात्री राहुललाही उत्सुकता होती. त्याने दिवसभरात अमोल आणि पूजाला काहीतरी सामान आणताना पाहिलं होतं. त्यांच्या हालचालींमध्येही घाई होती आणि ते कुणाशीही न बोलता हे सगळं करत होते. रात्री 12 वाजता स्वरा हळूच घराबाहेर पडली. ती सावधपणे वर गेली आणि दाराला कान लावून उभी होती. राहुलही तिच्या मागे गेला. दोघेही शांत उभे होते. काही क्षण पूर्ण शांतता, पण मग आतून हलके हलके कुजबुजण्यासारखे आवाज येऊ लागले, जणू काही मंत्रोच्चार. हळूहळू आवाज मोठे होऊ लागले, भयानक, अस्वस्थ करणारे. आणि अचानक एक जोरदार किंचाळी. दोघंही घाबरले. क्षणभरात जणू दार उघडणार असं वाटलं आणि दोघंही घाबरून खाली पळाले. त्या क्षणी त्यांना एक गोष्ट नक्की समजली होती, वर काहीतरी खूपच चुकीचं चाललं होतं. दुसऱ्या दिवशी अमोल आणि पूजा खाली आले. पण आज काहीतरी वेगळं होतं. ते हसत होते आणि त्यांनी पहिल्यांदाच बोलायला सुरुवात केली. हळूहळू दोघांमध्ये ओळख वाढली आणि काही दिवसात 4ही जण खूप चांगले मित्र झाले. गच्चीवर गप्पा, हसणं, मस्ती, सगळं काही नॉर्मल चाललं होतं. पण अमोलच्या घरात काहीतरी अजून बरोबर नव्हतं. एक दिवस पूजाला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ती विचित्र वागू लागली होती. तिच्या डोळ्यात भीती होती. जणू ती काहीतरी पाहत होती, जे इतरांना दिसत नव्हतं. आणि मग एका मागोमाग एक भयानक घटना घडायला लागल्या. अमोलची आई अचानक बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला. त्याचे वडील भीतीने थरथरत होते आणि काही क्षणात त्यांनीही प्राण सोडले. सगळं काही क्षणात घडलं. सगळं काही क्षणात बदललं. काही दिवसांनी सगळं पुन्हा नॉर्मल वाटायला लागलं. एक दिवस राहुल आणि स्वरा अमोलच्या घरी जेवायला गेले. सगळं ठीक चाललं होतं, पण अचानक
आतून आरडाओरडा सुरू झाला. पूजाला पुन्हा झटका आला होता. ती थरथरत कपाटाकडे बोट दाखवत होती. तिथे काहीतरी आहे, पण कुणालाच काही दिसत नव्हतं. दुसऱ्या दिवशी राहुल एकटाच अमोलच्या फ्लॅटमध्ये गेला. घरात विचित्र शांतता होती. तो हळूच आत गेला आणि बेडरूममध्ये एक स्त्री उभी होती, पाठमोरी. तो हळूच पुढे गेला, आरशात तिचा चेहरा पाहण्यासाठी, आणि अचानक ती मागे वळली आणि जोरजोराने हसू लागली. राहुलने आरशात पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला, कारण ते रूप मानवी नव्हतं, भयंकर, विद्रूप. आणि त्या क्षणी त्याला सगळं समजलं, कारण त्या आरशासमोर उभे होते राहुल आणि स्वरा, पण त्यांच्या खऱ्या रूपात. काही महिन्यांपूर्वी याच फ्लॅटमध्ये एक जोडपं राहत होतं. एकटेपणा, नैराश्य, आणि शेवटी त्यांनी आत्महत्या केली. तेच होते राहुल आणि स्वरा. ते या घरात अडकले होते आणि अमोल आणि पूजाने केलेल्या त्या विधीमुळे त्यांना परत येण्याची संधी मिळाली. सुरुवातीला ते फक्त त्यांनाच दिसत होते, पण हळूहळू त्यांनी सगळ्यांवर ताबा मिळवायला सुरुवात केली. एक एक करून सगळ्यांना संपवलं, फक्त त्या घरावर हक्क मिळवण्यासाठी. पुढील दिवशी अमोल आणि पूजा घाबरून तिथून निघून गेले. कोणीतरी त्यांना सांगितलं, त्या फ्लॅटमध्ये आधी एक जोडपं आत्महत्या करून मेलं होतं. आजही आतून आवाज येतात, आणि त्यावेळी राहुल आणि स्वरा आत उभे होते, शांत, निर्विकार, पुन्हा एकटे. आणि आता ते फक्त वाट पाहत होते पुढच्या शेजाऱ्यांची. तर मित्रांनो, तुम्हाला जर अशाच हॉरर, मिस्टिरियस आणि हिस्टॉरिकल गोष्टी आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला अजून भयानक कथा आणायला मोटिवेशन मिळतं. तोपर्यंत सावध राहा. धन्यवाद.